करुणा मुंडेंना मोठा दिलासा, धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम। भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, फडणवीसांचे भिसे कुटुंबाला आश्वासन। मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही, हा संदेश सर्वदूर गेला। आता बँकांच्या विरोधातील आंदोलन थांबवायला हरकत नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन। बँकांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या राज ठाकरेंच्या सूचनेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये तासभर चर्चा। मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक। बोरिवलीमधील व्यापाऱ्यांसाठी मराठीची शाळा। मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मोठा बोर्ड लावत मराठीचे धडे। अभ्यासासाठी मराठी पुस्तकं देखील दिली जाणार। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जाग। यापुढे आपत्कालीन विभागात कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास याच्यासह 5 ते 6 जणांचे जबाब घेतले। संबंधित विभागातील सीसीटीव्ही फुटेजची देखील पडताळणी। चॅट जीपीटीमुळे सायबर फसवणुकीचा धोका वाढला। चॅट जीपीटीच्या मदतीने बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार होत असल्यानं एकच खळबळ। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी 11 एप्रिलला कोर्ट आरोपींना शिक्षा सुनावणार। अभय कुरुंदेकर हाच मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।